मवियाच्या बैठकीत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। बैठकीमध्ये जागा वाटपाचे सगळे तिढे सोडवले गेले असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय। विजयादशमीच्या मुहूर्तावर विजयाची यादी जाहीर होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर 200 जागांवर एकमत झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाबाबत जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी मवियाच्या बैठकीविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर विजयादशमीच्या मुहूर्तावर विजयाची यादी जाहीर होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। याचाच अर्थ विजयादशमीला आता मवियाच्या उमेदवारांची यादी येऊ शकते। सकारात्मक दृष्टीने चर्चा होते आहे आणि गट बसण्याच्या जवळपास हे सगळं फायनल होईल। अमावस्या आहे, त्याच्या आधी काही फायनल करायचं नाही असा काही जणांचा निरोप आहे। त्यामुळे तुझं अमावस्येचं टाळावं लागेल। विजयादशमीच्या मुहूर्तावरती आमची विजयाची यादी बाहेर पडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।